नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 6वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 14 आता उजाडेल शब्दार्थांसह संपूर्ण कवितेचा सोप्या भाषेत भावार्थ आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण आता उजाडेल ही कविता अभ्यासूया. सर्वप्रथम आपण या कवितेचे कवी मंगेश पाडगावकर यांचा परिचय करून घेऊ. कवी मंगेश पाडगावकर यांचा कालखंड इसवी सन 1929 ते इसवी सन 2015 असा आहे. त्यांच्या अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. मराठीतील एक प्रसिद्ध कवी म्हणून त्यांना ओळखले जाते. धारा नृत्य, जिप्सी, छोरी, मीरा, सलाम हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आज आपण जी कविता अभ्यासतो आहोत आता उजाडेल ही कविता त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहातून घेतलेली आहे. आता आपण आता उजाडेल या कवितेची मध्यवर्ती कल्पना जाणून घेऊया. या कवितेमध्ये आपल्याला कवींनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण समजून घेतलं तर ही कविता आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासता येऊ शकेल. पहा, सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचे मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडले आहे. कवी मंगेश पाडगावकर यांनी सकाळचं अतिशय सुरेख वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. म्हणजे सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे बदल, ज्या आनंददायक गोष्टी घडत असतात तर त्याचं अतिशय सुरेख मनमोहक असं चित्र आपल्यासमोर कवींनी उभं केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, सूर्योदयाचं दर्शन आपण दररोजच घेत असतो, परंतु ज्या प्रकारे आपण निसर्गाकडे पाहायला हवं, ज्या प्रकारे निसर्गाचं सौंदर्य आपण अनुभवायला हवं, सकाळचं सौंदर्य आपण ज्या प्रकारे अनुभवायला हवं, आस्वाद घ्यायला हवा, तसा काही वेळेला घेण्यामध्ये आपण कमी पडतो. परंतु जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही ते मात्र कवी सहजपणे पाहत असतात आणि आपल्या शब्दांद्वारे ते व्यक्त करत असतात. या कवितेमध्ये सुद्धा कवी मंगेश पाडगावकर यांनी या सूर्य उगवण्याच्या वेळेला निसर्गामध्ये घडणाऱ्या अनेक आनंददायक गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन वाचल्यानंतर सकाळ किती सुंदर असते हे आपल्याला नक्की लक्षात येईल. चला तर मग आपण ही कविता समजावून घेऊया. पहा विद्यार्थी मित्र हो, कवी काय म्हणतायत. आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल. म्हणजे कवींना जे इथं सांगायचं आहे ते आपण थोडंसं समजावून घेतलं तर आपल्याला एक सुंदर असं चित्र आपल्यासमोर आपल्या कल्पनेनं आपण उभं करू शकतो. सर्वप्रथम या ओळींमध्ये जे शब्दार्थ आलेले आहेत तर ते पहिल्यांदा आपण पाहूया. पहा, उजाडणे म्हणजे सूर्योदय होणे, खिन्न म्हणजे दुःखी, ओसरेल म्हणजे कमी होईल, पार म्हणजे संपूर्ण, लहरीत म्हणजे लाटांमध्ये, कलाभूत म्हणजे चांदीची अथवा सोन्याची जर, रेशमी दोरा, मोहरेल म्हणजे फुलेल, बहरेल. विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा या ओळींचा अर्थ आपण कशा प्रकारे समजून घ्यायचा ते पाहूया. पहा, कवी मंगेश पाडगावकर यांनी सूर्य उगवताना निसर्गातील अतिशय सुंदर मनमोहक बदलांचं सुरेख असं चित्रण जे आहे, वर्णन जे आहे ते इथं केलेलं आपल्याला लक्षात येईल. कवी असं म्हणतात, आता उजाडेल म्हणजेच काय तर सूर्योदय होईल, सकाळ होईल. आणि अशा प्रकारे सकाळ झाल्यानंतर जो अंधार आहे तो अंधार सुद्धा आपोआपच नाहीसा होणार आहे. आणि म्हणून कवी असं म्हणतात, खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार. म्हणजेच हा खिन्न म्हणजेच उदासवाना गडद अंधार की ज्याला आपण काळोख असं म्हणतो, तर तो सूर्योदय झाल्यानंतर आपोआपच त्या ठिकाणी संपून जाणार आहे. लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल. म्हणजेच काय तर अर्थातच सूर्योदय झाल्यानंतर हा अंधार नष्ट होऊन सर्वत्र प्रकाश निर्माण होईल आणि या सूर्यकिरणांची कलाभूत म्हणजे सोनेरी जर लहरत लहरत बहरून जाईल आणि सर्वत्र
सोनेरी सूर्यकिरण पसरतील, आता उजाडेल आणि अशा प्रकारे एक सुंदर सकाळ जी आहे तर ती त्या ठिकाणी होणार आहे. आणि ह्या सकाळचं अतिशय सुंदर वर्णन इथं सुरुवातीलाच कवींनी केलेलं आहे. कवी जे इथं सांगतायत त्याचा वेगळ्या पद्धतीनं आपण थोडासा अर्थ जाणून घेऊया. पहा, खिन्न आंधळा अंधार म्हणजेच उदासवाना किंवा दुःखी मन होय. सूर्याच्या प्रकाशानं हा उदास गडद अंधार आपोआपच ओसरून जाईल व मनामध्ये नवीन आशा उगवून येईल. म्हणजे इकडे सूर्योदय होतो आणि आपल्या सुद्धा दिवसाला दिनक्रमाला सुरुवात होत असते आणि सकाळ झाल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो. किंबहुना या सृष्टीतील सगळ्याच चराचर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला या सूर्योदयाच्या निमित्ताने किंवा सकाळच्या निमित्तानं एक वेगळं चैतन्य मिळत असतं, एक वेगळा आनंद मिळत असतो. आणि या आनंदाला सुरुवात जी आहे ती या सकाळपासूनच होत असते. सगळा खिन्न अंधार जो आपल्या मनातला असेल तर तो त्या ठिकाणी दूर होतो. आपलं उदासवानं मन जे आहे तर ते अर्थातच त्या ठिकाणी आनंदानं बहरायला लागतं, की जसं त्या ठिकाणी हा सगळा अंधार संपून जातो आणि सूर्योदयामुळं सर्वत्र प्रकाशाचं साम्राज्य पसरतं. अगदी तशाच पद्धतीनं सकाळच्या वेळेला आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होत असतं. पुढे कवी काय म्हणतायत पहा. शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल. आणि इथं कवींना काय सांगायचं आहे तर हे सगळं दृश्य आपण नेहमीच पाहत असतो की शुभ्र म्हणजे स्वच्छ पांढऱ्या, मृदू म्हणजे कोमल नाजूक, खग म्हणजे पक्षी, पालवेल म्हणजे पसरेल. आणि सकाळच्या वेळचं हे दृश्य आपण सगळेच जण अनुभवत असतो. कवीनं काय सांगायचं इथे तर कवी असं इथं म्हणतात की आनंदाच्या शुभ्र लाटा गात फुटतील आता. म्हणजेच काय तर ह्या आनंदाच्या शुभ्र लाटा गात गात फुटतील म्हणजे सकाळ होण्याची, सूर्योदय होण्याची चाहूल लागताच पक्ष्यांच्या कोमल नाजूक मृदू अशा गळ्यांतून किलबिलाट सुरू होईल. आता सकाळच्या वेळेला ह्या पक्ष्यांचा किलबिलाट झाला नाही तरच नवल. जेव्हा त्या ठिकाणी सकाळ व्हायला सुरुवात होते तेव्हा अर्थातच या पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा आपल्या कानावरती पडायला लागतो. आणि सकाळच्या शांत प्रसन्न वेळी अशा प्रकारे ह्या पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे निसर्गामध्ये सुरू असणारं हे सुंदर संगीत आपल्या कानावरती जसं पडतं तसं आपल्याला सुद्धा एक वेगळा आनंद त्या ठिकाणी वाटायला लागतो. आपली सकाळ जी आहे तर ती अशा प्रकारे ह्या संगीतानंच त्या ठिकाणी एक प्रकारे सुरू होत असते आणि आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद सुद्धा मिळत असतो. कवी सुद्धा हे सकाळचं वर्णन करत असताना असं म्हणतात की आता लवकरच त्या ठिकाणी उजाडेल आणि आनंदाच्या शुभ्र लाटा गात गात फुटतील म्हणजे सकाळ होण्याची, सूर्योदय होण्याची चाहूल लागताच या पक्ष्यांच्या कोमल नाजूक मृदू अशा गळ्यांतून हा किलबिलाट सुरू होईल. विद्यार्थी मित्र हो, हा साधारणपणे आपण जर बघितलं तर रात्री सगळे पक्षी जे असतात ते घरट्यांमध्ये गुपचूप बसतात, पण सूर्योदय होताच त्यांना आनंद होतो आणि त्यांचा किलबिलाट सुरू होत असतो. त्यांच्या कोमल गळ्यातून जणू ही किलबिल पालवू लागते म्हणजे गाणं निर्माण व्हायला लागतं आणि अशा प्रकारचा हा किलबिलाट सकाळ होताच त्या ठिकाणी सुरू होईल असं कवी इथे आपल्याला सांगतात. म्हणजे सकाळ होताच आपल्याला कोणकोणती दृश्य दिसणार आहेत याचं एक चित्र आपल्यासमोर कवीने इथं उभं केलेलं आहे. आपण फक्त सकाळच्या वेळेला डोळसपणानं ही सकाळ समजून घेतली, निरीक्षण चांगल्या प्रकारे केलं तर आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचा अनुभव नक्की येणार आहे. आणि कवींनी सुद्धा हाच अनुभव इथं मांडलेला आहे आणि आपल्यासमोर ह्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी जशाच्या तशा शब्दांद्वारे व्यक्त केलेल्या आहेत. पुढे कवी असं म्हणतात, वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात, गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल. आता पुढचं जे दृश्य आहे ते सुद्धा आपण पाहतच असतो. कवी असं म्हणतात की सकाळच्या प्रहरी वाहणारा मंद वारा पानापानांमधून हसेल आणि सकाळच्या वेळेला मंदपणे वाहणारा जो वारा आहे तर तो या झाडांच्या पानापानांमध्ये शिरेल
आणि त्याला खूप आनंद होईल, तो सुद्धा हसायला लागेल. या मुग्धपणे आपल्या हिरवेपणात घडून जाईल. गहीवर दाटून आलेल्या प्रकाशामध्ये दव मिसळेल, म्हणजे सुंदर आनंदी पहाट होईल. विद्यार्थी मित्र हो, की मुग्ध हिरवेपणात जेव्हा वारा हसेल तेव्हा गहीवरलेल्या प्रकाशात पानांवर, दहीवर, की ज्याला आपण दव असं म्हणतो, तो हसेल, असं त्या ठिकाणी कवींना सांगायचं आहे. आणि आपण सकाळच्या वेळेला आणि त्यातही हिवाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर जे गवत असतं किंवा झाडांची पानं असतात, तर त्याच्यावरती हे जे काही दवबिंदू असतात, ह्या दवबिंदूंवरती जेव्हा सूर्याची सोनेरी किरणं पडतात तेव्हा त्या ठिकाणी हे दवबिंदू आपल्याला मोत्यासारखे भासत असतात. ते चकाकायला लागतात. आपलं त्या ठिकाणी लक्ष ते दवबिंदू वेधून घेत असतात. आणि अशा प्रकारचं दृश्य पाहणं सकाळच्या प्रहरी हा खूपच आनंदाचा भाग असतो. आणि अशीच सकाळ जी असते ती आपल्याला अनुभवाला येत असते. आणि कवी सुद्धा असं म्हणतात की आता लवकरच उजाडणार आहे. आणि अशा प्रकारे मंद वाहणारा वारा जो आहे तर तो या झाडांच्या हिरवेपणामध्ये घडून जाणार आहे. आणि त्याचबरोबर हे जे काही दवबिंदू आहेत तर हे दवबिंदू सुद्धा ह्या पानांवरती त्या ठिकाणी निर्माण होतील आणि ते सुद्धा त्या ठिकाणी हसायला लागेल. आणि अशा प्रकारे आता उजाडल्यानंतर हे दृश्य आपल्यासमोर उभं राहील. म्हणजे उजाडल्यानंतर काय काय त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हे सगळं इथं कवी सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि सकाळचं एक अतिशय रमणीय चित्र जे आहे ते आपल्यासमोर ते उभे करतायत. पुढे कवी असं म्हणतात, आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल, आता उजाडेल. आता इथं पारिजातकाचं झाड आपण प्रत्येकानं पाहिलेलं आहे. तर पारिजातकाचं झाड सूर्योदय होऊ लागताच आनंदाने फुलांचा उधळून वर्षाव करील. म्हणजे हे जे काय पारिजातकाचं झाड आहे, ह्या पारिजातकाच्या झाडाखाली आपण जर सकाळच्या वेळेला दृश्य पाहिलं तर ह्या पारिजातकाच्या झाडावरची ही सगळी फुलं जी असतील तर ती त्या ठिकाणी खाली पडलेली असतात. जणू या पारिजातकाच्या झाडानं या फुलांचा वर्षाव खाली केलेला असतो. आणि पहाटेचा गोड कोवळा गारवा जो आहे तो फुलांच्या सुगंधाने थरथरेल असं कवी म्हणतात. आणि आता लवकरच त्या ठिकाणी सूर्य उगवेल, उजाडेल. म्हणजेच काय तर पहाटे पहाटे पारिजातकाच्या झाडावरील फुलं उमलत असतात आणि टप टप ती खाली पडत असतात. झाडाच्या खाली या पडलेल्या फुलांचा सडा पसरतो आणि सूर्य उगवल्याचा आनंद हे पारिजातकाचं झाड जणू फुलांचा वर्षाव करून व्यक्त करते असं कवींना त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि आपल्याला जिथं कुठे हे पारिजातकाचं झाड असतं तर तिथला सगळा सकाळच्या वेळेचा जो परिसर असतो तो खरंच सुगंधित असतो. म्हणजे ही पारिजातकाची फुलं खूपच सुगंधी असतात. आणि जेव्हा अशा प्रकारे सकाळच्या वेळेला मंद वारा सुटलेला असतो तेव्हा ह्या वाऱ्याबरोबर तो सुगंध सगळ्या परिसरामध्ये पसरत असतो. आणि आपल्याला नक्की हे लक्षात येतं की इथं कुठेतरी आजूबाजूला हे पारिजातकाचं झाड आहे. आणि अशाच प्रकारचा अनुभव जो आहे तो सकाळच्या प्रहरी आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी नक्की येणार आहे. आणि एक प्रसन्न सकाळ जी आहे तर ती आपल्याला अनुभवायला येणार आहे. तर पारिजात म्हणजेच प्राजक्त, बरसात म्हणजे वर्षाव आणि थरारेल म्हणजे थरथरेल. पुढे कवी असं म्हणतात, फुलतील न कळत कळ्यांतले देवदूत, निळा सोनेरी गौरव दिशांतून उमलेल, आता उजाडेल, आता उजाडेल. गौरव म्हणजे सन्मान, उमलेल म्हणजे फुलेल. आता कवींना असं म्हणायचं आहे की कळ्यांमध्ये म्हणजे जे पराग असतात म्हणजे कळ्यांमधले तर ते देवदूत होऊन आपोआपच त्या ठिकाणी फुलतील. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही जी सकाळच्या वेळेला जी काही कळ्या असतात त्याचंच रूपांतर हळूहळू त्या ठिकाणी फुलांमध्ये होत असतं. परंतु सुरुवातीला ह्या असणाऱ्या ज्या काही कळ्या आहेत त्या आपोआपच त्या ठिकाणी सकाळ होऊ लागताच फुलायला लागतात, त्याचं फुलांमध्ये रूपांतर होतं. म्हणजेच कळ्यांची फुलं लवकरच त्या ठिकाणी सकाळ होतच त्या ठिकाणी या कळ्यांची फुलं होणार आहेत. निळा सोनेरी प्रकाश दिशांतून उमलून येईल. आणि ही सूर्याची जी किरणं आहेत तर अर्थातच त्या ठिकाणी दशदिशांमध्ये पसरायला लागतील. आणि आता नक्कीच त्या ठिकाणी हळूहळू आता उजाडेल. म्हणजे कळ्यांमध्ये पराग जागे होतील आणि दाही दिशा उजळून निघतील. आणि अशा प्रकारचं ही रंगीबेरंगी फुलांची सगळीकडे दृश्य आपल्याला सकाळच्या प्रहरी दिसणार आहेत. आणि ही छान सुगंधी टपोरी फुलं पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आपलं मन जे आहे तर ते नक्की त्या ठिकाणी प्रसन्न झाल्याचा अनुभव येणार आहे. आणि अशा प्रकारची ही नटलेली सृष्टी जी आहे, सुगंधानं बहरलेली सृष्टी जी आहे
तिचं दर्शन आपल्याला सकाळच्या वेळेलाच होत असतं आणि हेच चित्र जे आहे ते आपल्यासमोर कवींनी वर्णन करून सांगितलेलं आहे. आता पुढे कवी असं म्हणतात की निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान कणाकणांत स्फुरेल आता उजाडेल आता उजाडेल. आता इथे कवींना जे सांगायचं आहे तर ते आपण समजावून घेऊया की महादान म्हणजे सर्वात मोठं दान आणि स्फुरेल म्हणजे प्रसन्न पावेल. कवींना इथं असं म्हणायचं आहे की सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांनी दाही दिशा उजळून निळे आकाश प्रकाशाने भरून जाईल आणि प्रकाशाचं हे सर्वात मोठे दान महान दान चराचरांच्या कणाकणांत स्फुरण पावेल आता उजाडेल. म्हणजेच काय तर पहाट झाली की सूर्यकिरणांचा प्रकाश दशदिशांमध्ये पसरतो आणि या प्रकाशामुळे संपूर्ण निळं आकाश जे आहे ते भरून जातं आणि सूर्यानं दिलेलं महान असं हे दान आहे, हे प्रकाशाचं दान आहे आणि ते चराचरातील कणाकणांमध्ये स्फुरते. म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीतील सजीव आणि निर्जीव अशा सगळ्याच गोष्टींमध्ये एक प्रकारचं चैतन्य, उत्साह, आनंद निर्माण करण्याचं काम, स्फुरण भरण्याचं काम जे आहे तर ते ही सकाळ करत असते. आणि अशा प्रकारची ही सकाळ जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला येत असते. आणि सकाळच्या वेळेला सूर्य हे जे काही प्रकाशाचं महादान आपल्याला देत असतो आणि त्याच्यामुळं हा सगळा आनंददायक बदल जो सृष्टीमध्ये घडत असतो तर तो त्या ठिकाणी नक्कीच मनमोहक असतो. आणि त्याचंच एक सुंदर चित्र जे आहे ते कवींनी इथं आपल्यासमोर उभं केलेलं आहे. पुढे कवी असं म्हणतात, आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल आता उजाडेल आता उजाडेल. आता इथे या कवितेचा समारोप करत असताना कवींना असं सांगायचं आहे की सूर्योदयाच्या आगमनानं म्हणजे सकाळ झाल्यानंतर सारी भीती जी आहे ती सरून जाते, निघून जाते. मनामध्ये प्रकाशमान झरे वाहतील आणि असा हा पहाटेचा सूर्याचा आशीर्वाद की जो ह्या प्रकाशाच्या रूपाने आपल्याला मिळत असतो तर तो आपल्या प्राणांतून उगवेल. म्हणजेच उजाडणारा प्रकाश जो आहे तो मनामनातील आशा जागवेल आणि आता लवकरच उजाडेल. म्हणजे एक प्रकारचा इथे आशावादी दृष्टिकोन जो आहे तो इथं कवींनी व्यक्त केलेला आपल्याला दिसतो. एकूणच काय की सूर्य उगवण्याच्या वेळेला निसर्गामध्ये जे आनंददायक बदल होतात या आनंददायक बदलांचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनमोहक चित्र जे आहे ते आपल्यासमोर उभं करून कवींनी नेमकी सकाळ कशी असते ते इथं शब्दांमध्ये पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचा आमचा अनुभव जो आहे सकाळचा तो अशाच प्रकारचा असतो. फक्त आपण त्या ठिकाणी थोडंसं त्या ठिकाणी डोळसपणे ह्या सकाळचं निरीक्षण करायला पाहिजे, सकाळचा अनुभव घ्यायला पाहिजे. नक्कीच आपण सगळेजण अतिशय उत्साही आनंदी या सकाळच्या प्रहरी नक्कीच त्या ठिकाणी होऊ आणि एक प्रसन्न सकाळ जी आहे ती आपल्याला दर दिवशी अनुभवायला मिळेल आणि मनातली सगळी निराशा, मनातली सगळी भीती दूर होईल आणि उत्साहानं आपल्या दिवसाला नक्कीच त्या ठिकाणी सुरुवात होईल. आणि अशा प्रकारची ही सकाळ जी आहे तर ती नक्की त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला दररोज अनुभवायला मिळत असते. आणि याचंच एक सुंदर चित्रण जे आहे ते कवींनी इथं केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, या कवितेचा भावार्थ तुम्हाला नक्की समजलेला असेल. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.